नमस्कार. जय भीम, जय संविधान. मी पंडित गायकवाड. मित्रांनो, भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 77वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात देशभर साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध ठिकाणी मुख्य ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दिल्लीमध्येही रंगारंग कार्यक्रम झाला. परंतु आजच्याच दिवशी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मात्र आपल्या भाषणामध्ये, म्हणजे तो जो काही ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम होता, पालकमंत्री असल्याने तो कार्यक्रम हा गिरीश महाजन यांच्या हस्ते तिथे झाला. परंतु त्यांच्या संपूर्ण भाषणामध्ये त्यांनी महामानव आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करणं टाळलं. आता त्यांचं म्हणणं असं आहे की ते अनावधानाने त्यांच्या लक्षात आलेलं नाही किंवा त्यांना आठवलं नाही, त्यामुळे त्यांनी तो हे केलेलं आहे. परंतु संविधानावर आपला देश चालतो आणि संविधानाच्या निर्मितीमध्ये बाबासाहेबांचा किती मोठा सहभाग होता हे तर कोणी नाकारू शकत नाही. आणि त्याचबरोबर 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन हा संविधानाने दिलेला असताना किंवा संविधान या दिवशी लागू झालेला असताना या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे. आणि या दिवशी जर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख कोणी टाळत असेल तर तो मात्र फार मोठा, आणि या दिवशी जर बाबासाहेबांचा उल्लेख कोणी करत नसेल तर तो म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे. आणि हे जे पालकमंत्री आहेत गिरीश महाजन, तर यांचं जे काही म्हणणं आहे की माझ्या लक्षात आलं नाही किंवा अनावधानाने मी ते राहून गेलं बोलणं, तर हे अत्यंत निंदनीय आहे आणि निषेधार्थ तेवढंच आहे. खरं तर त्याच कार्यक्रमामध्ये उपस्थित नाशिकच्या वन विभागाचे एक वनरक्षक माधवी जाधव यांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आणि आपल्या तीव्र भावना त्या व्यक्त केल्या. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केला. मी राजूचे कार्य होती, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख दिसून येणार मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम. बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्टमध्ये विजय झाला. लोकशाही तुम्ही सुद्धा तर सगळ्यांना जय शिवराय, जय ज्योतिबा आणि जय भीम सगळ्यांना आणि जय संविधान. काय बोलावं मला काही समजत नाहीये, पण आज संविधान दिवस आहे हे सगळ्यांना माहिती आहे. कुठल्या पण महापुरुषाने कुठल्या विशिष्ट जातीसाठी काम नाही केले आणि त्याच्यामध्ये स्त्रियांसाठी ज्यांनी काम केले ते माझ्यासाठी पुनर्जन्म देणारं व्यक्तिमत्व आहे. मग ते महात्मा फुले तर आहेच, ज्यांनी शिक्षण दिलं. त्यानंतर रघुनाथ कर्वे ज्यांनी संतती नियम देऊन स्त्रियांचं आयुष्य सुकर केलं. आणि तिसरे म्हणजे जे कायमच ज्यांना पिढ्यानपिढ्या त्यांचं ऋण फिटणार नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी हिंदू कोड बिल, म्हणजे आज मला शोकांतिका आहे की मी जेव्हा जय भीमचा नारा लावला तेव्हा मला पोलीस स्टेशनला घेऊन येणारी जी महिला होती तिला पण म्हटलं, बाई आज तुझी वर्दी घालून मला घेऊन चालली ना पोलीस स्टेशनला, हे पण त्या बाबासाहेबांची कृपा आहे बरं तुझ्यावर. मला हसायला आलं, मी अजूनही आनंदी आहे, मला काही वाईट वाटत नाहीये. माझी नोकरी, माझं प्रमोशन मला काहीच कळत नाही, कारण माझ्या बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाचा जो राजीनामा दिला होता तो माझ्यासारख्या महिलांसाठी दिला होता. त्यांना माहिती होतं का भविष्यात माधवी जाधव जन्माला येणार आहे नाशिकमध्ये आणि ती माझ्या अस्तित्वासाठी लढणार आहे, नव्हतं माहिती. पण आमचं अस्तित्व निर्माण व्हावं, आज ज्या बसल्या आहेत ना तिकडे मंत्रिमंडळात डोक्यावर पदर घेऊन निवडणुकीपुरत्या, त्या पण बाबासाहेबांच्या जीवावर बसल्या आहेत. नाही तर विशिष्ट जातीने तेच काम करायचं असं लिहून ठेवलं होतं. चूल आणि मूल याच्या पलीकडे ह्यांच्या संविधानानुसार कुठला वाव स्त्रीला नव्हता. आणि ज्या संविधानाने आज मला ही ताकद दिली आहे त्या बाबाला जेव्हा हे संपवायला जात आहे तेव्हा त्यांची ही लेख तेवढ्याच निडरतेने उभी राहिली आणि ह्याचा मला खूप अभिमान आहे. जास्त काही बोलणार नाही. गिरीश महाजनांनी जो बाबासाहेबांचा अपमान केला आहे तो भरून निघण्यासारखा नाही. म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून पाप धुवायला आता कुंभमेळा येतोय, तिथे जरी त्यांनी नदीत आंघोळ केली तरी तो धुतला जाणार नाही, इतकं मोठं पाप त्यांनी केलेलं आहे. त्यांचं पाप जेव्हा संविधानाच्याच मार्गाने त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल होईल ना तेव्हाच ते धुतलं जाईल. एवढीच माझी मागणी की त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करावी, अन्यथा ह्याच ठिकाणी मी उपोषण चालू करणार आहे. केलंच आहे असं आता काही लोकांचं असं म्हणणं आहे किंवा अनेक माध्यमांनी असा उल्लेख केला आहे आपल्या बातम्यांमध्ये की पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये एका वनरक्षकाचा गोंधळ. तर हा गोंधळ नाही मित्रांनो, हा एक प्रकारचा संताप आहे. आणि जर तुम्ही बाबासाहेबांना विसरत असाल तर हा संताप व्यक्त होणं हे तितकंच आवश्यक आहे.
खरं तर बाबासाहेबांनी स्वाभिमान काय असतो, मान सन्मान काय असतो, हे जे या समाजाला दाखवून दिलेलं आहे त्याचं हे आजचं एक ज्वलंत उदाहरण आहे असं म्हणता येईल. तुमचा कार्यक्रम कितीही मोठा असो, तुम्ही कितीही मोठे असाल, पण जर तुम्ही बाबासाहेबांचा उल्लेख किंवा त्यांचा यथोचित गौरव करणार नसाल तर मात्र तुम्हाला कुठेही जा विचारण्यात येईल, मग तो कार्यक्रम कुठलाही असो. आता संविधानावर हा देश चालतो आणि त्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला जर तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेत नसाल तर तुम्हाला काय म्हणावं. शासकीय कार्यक्रम आहे, पालकमंत्री तिथले प्रमुख पाहुणे आहेत, परंतु तेच जर तिथली सुचिता पाळत नसतील तर मग त्यांचा निषेध हा तिथे व्हायलाच पाहिजे ना. आणि त्या भगिनीने जो काही प्रकार केलेला आहे तो खरं तर म्हणजे उल्लेखनीय आहे आणि तो त्याचा गौरव करावा तितका कमी आहे. आणि स्वाभिमान हा कसा असतो याची जाणीव आज माधवी जाधव यांनी करून दिली. त्यांनी नुसता आपला आक्रोशच दाखवला नाही, आपला संतापच व्यक्त केला नाही, तर आपल्या नोकरीवर जे काही होईल ते बघता येईल. भविष्यात माझ्यावर जी काही कारवाई होईल किंवा मला बडतर्फ केलं जाईल, निलंबित केलं जाईल, ते काही हो, पण ज्या महामानवाने आम्हाला स्वाभिमानाने जगणं शिकवलेलं आहे तो स्वाभिमान आम्ही आता सोडणार नाही, हेही त्यांनी ठणकावूनपणे सांगितलं आहे. मित्रांनो, त्यावेळेस एक पोलीस महिला अधिकारी त्यांना बाजूला घेऊन जात होते आणि त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असेल की बाई तू असं करू नको किंवा जे काही असेल ते, तर त्यांनी स्पष्ट सांगून टाकलेलं आहे. तर या संपूर्ण प्रकरणाकडे आपण जर पाहिलं तर स्वाभिमान काय असतो आणि बाबासाहेबांनी त्यांच्या समाजाला जो स्वाभिमान शिकवलेला आहे तो स्वाभिमान कसा असतो याचं आजचं हे एक ज्वलंत उदाहरण असं म्हणता येईल. नाशिकच्या वन विभागाच्या वनरक्षक माधवी जाधव यांनी आपला जो कणखरपणा आणि आपला जो कणखरपणा त्यावेळेस दाखवला तो खरंच म्हणजे गौरवास्पद पात्र आहे किंवा त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी खरं तर म्हणजे हा लक्षात राहण्यासारखी गोष्ट नाही असं काहीच नाही. प्रजासत्ताक दिन आहे, संविधानाचा तिथे उल्लेख होत असतो आणि बाबासाहेबांचं नाव हे तिथे यायलाच पाहिजे ना. बाबासाहेबांचं नाव घेणार नाही तर तुम्ही आजच्या दिवशी कुणाचं नाव घेणार आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाला आपण मान्य करू, गांधीजीचे आहेत, भगतसिंग आहेत, नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत, पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू आहेत. खरं तर प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताच्या इतर महापुरुषांची आठवण एक वेळेस नाही केली तरी चालेल, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख हा होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी घटना निर्मितीसाठी किती मोलाचं योगदान दिलेलं आहे सर्व देश जाणतो आहे, जगाने त्याची नोंद घेतलेली आहे. आणि ज्या संविधानावर म्हणजे बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या किंवा बाबासाहेब ज्याचे शिल्पकार आहेत अशा संविधानावर हा देश चालतो आणि ते संविधान जेव्हापासून लागू झालं तो दिवस महत्वाचा दिवस. त्याच दिवशी जर तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेणार नसाल तर मग तुमच्या मनामध्ये काय आहे किंवा तुम्ही कुठल्या नीच मनोवृत्तीचे आहात हे लक्षात येतं. आता गिरीश महाजन म्हणाले किंवा ते पुढे म्हणतील की अनावधानाने तो उल्लेख राहून गेला किंवा यापुढे ते बरेच माफी मागतील, ते म्हणजे काही करतील, परंतु तो आता त्याचा काही उपयोग होणार नाही असं मला वाटतंय. जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत जे त्या कार्यक्रमाला प्रमुख असतात, पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतो, अशा वेळेसही जर म्हणजे ज्यांच्या लक्षात आलं की बाबासाहेबांचा अवमान झालेला आहे आणि जर तुम्ही या दिवशी बाबासाहेबांना विसरत असाल तर मग तुमच्या त्या पदावर म्हणजे तुम्ही राहून काही उपयोग नाही, तुम्ही तो पद सोडलं पाहिजे. आणि ही जी कणखरता, ही जी आक्रमकता माधवी जाधव यांनी दाखवली ती खरं तर फार म्हणजे आजच्या घडीला तरी मोठ्या गौरवाची गोष्ट आहे असं मला तरी वाटतंय. आणि मग त्यानंतर त्यांना त्या कार्यक्रमातून बाजूला सारण्यात आलं आणि मी बघत होतो आज अनेक माध्यमांमध्ये असा उल्लेख येत होता की पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये एका महिलेचा गोंधळ किंवा वनरक्षक महिलेचा गोंधळ. तर तो गोंधळ नव्हता मित्रांनो, तो एक जाब विचारण्याचा प्रकार होता आणि असा जाब प्रत्येक वेळेस विचारायला पाहिजे, मग तो कार्यक्रम कितीही मोठा असला तरी चालेल. पण अशा कार्यक्रमामध्ये ज्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेणं अत्यंत आवश्यक आहे, त्या कार्यक्रमात जर कोणी प्रमुख व्यक्ती जर ते नाव टाळत असेल तर अशा कार्यक्रमामध्ये अशा जाब विचारला गेला पाहिजे. आता या सर्व घडामोडीनंतर अर्थातच भाजपचे एक पाळलेले श्वान आहेत गुणवंत सदावर्ते यांचा एक व्हिडिओ आला आणि त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की गिरीश महाजन हे किती महान आहेत आणि त्यांनी म्हणजे त्यांच्या त्या
जामनेर गावामध्ये त्यांच्या त्या मतदारसंघामध्ये 14 एप्रिलची मिरवणूक किती धूमधाम होते आणि ते कसे नाचतात, दिवसभर ते त्या कार्यक्रमामध्ये असतात. म्हणजे खरं तर हे गुणवंत सदावर्तेंना येऊन अशी म्हणजे वकिली करण्याची किंवा एक प्रकारची चापलुशी करण्याची काही गरज नव्हती. पण ते आले, त्यांची ती भूमिका आहे. भाजपने त्यांना त्याच कामासाठी ठेवलेलं आहे की असं काही घटना घडली तर तुम्ही कॅमेऱ्यासमोर जायचं. आणि मला तर वाटतं माध्यमांनाही काही काम राहिलेलं नाही, कारण अशा लोकांना अशा वेळी खरं तर समोर आणायलाच नाही पाहिजे. आता हे गुणवंत सदावर्ते म्हणायला लागले की म्हणजे बाबासाहेबांना ते खूप मानतात आणि दर मिरवणुकी म्हणजे 14 एप्रिलच्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये ते लेझिम पथकासोबत नाचतात, हे सगळं करतात. अरे बाबा, पण ते सगळं करत असतील ना, मान्य आहे ना, परंतु आजचा दिवस महत्वाचा आहे ना. ते वर्षभर जरी काही करत असले आणि आजच जर विसरत असतील तर हा त्यांचा म्हणजे त्यांची चूक आहे, घोडचूक आहे त्यांची. आणि मी तर असं म्हणेल की जे गुणवंत सदावर्ते जे बोलले त्यावर मला तर असं म्हणायचं की जर त्यांनी याआधी बाबासाहेबांचं नाव घेतलं, भीमजयंतीमध्ये ते नाचले, म्हणजे प्रत्येक निवडणुकीच्या आधी जर त्यांनी असं काही केलेलं असेल, म्हणजे ते केले त्यांनी, याच्या आधीचे व्हिडिओ आले त्यांचे, परंतु हे सगळं मग त्यांनी मतांसाठी केलं असेल असं का म्हणता येणार नाही आपल्याला. म्हणजे आंबेडकरवाद्यांची मतं आपल्याला मिळण्यासाठी असे अनेक ढोंगी जे आहेत, म्हणजे ढोंगी पुरोगामी किंवा बाबासाहेबांना मानणारे जे लोक आहेत, हे असे लोक करतात ना, अनेक ठिकाणी करतात. मग ते 14 एप्रिलमध्ये नाचतात, निळे फेटे बांधतात आणि लेझिम खेळतात, बाबासाहेबांचा जय जयकार करतात. तर हे सगळं ते मतासाठी करतात असं तर मी म्हणजे स्पष्ट आरोप करतो. गुणवंत सदावर्तेंच्या डोक्यामध्ये हे यायला पाहिजे. म्हणजे ते स्वतः वकील आहेत, परंतु ते त्यांच्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी येत नाहीत. ते फक्त एक म्हणजे एखाद्याची बाजू कशी मांडायची किंवा एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे ते त्यांचं काम करत असतं. असं तो आपला आजचा मुद्दा नाही. गुणवंत सदावर्ते हे एक व्यक्तिमत्वच असं आहे की त्याला म्हणजे काही बोललं तरी ते काही गप्प बसणारं व्यक्तिमत्व नाही, ते पुढेही बोलत राहील. असो मित्रांनो, या घटनेनंतर माधवी जाधव यांना भरभरून पाठिंबा मिळत आहे. आंबेडकरवादी त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत आणि वंचित बहुजन आघाडीने तर त्यांना म्हणजे त्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांची म्हणजे सगळी जी काही प्रक्रिया होती ती त्यासोबत होते आणि आता त्या बाहेर आलेल्या आहेत. आणि त्यांची एक मागणी आहे की आता या गिरीश महाजन यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा, तो व्हायलाच पाहिजे. कारण तुम्ही एका मोठ्या महामानवाचा अपमान केलेला आहे आणि त्या समाजाची मन दुखावलेली आहे, त्यांच्या भावना तुम्ही आहत केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला माफी मागायला पाहिजे. मी तर असं याही पुढे जाऊन म्हणेल की सरकारने त्यांचा राजीनामा तात्काळ घ्यायला पाहिजे आणि त्यांना बाजूला करायला पाहिजे. आता देवेंद्र फडणवीस राजीनामा घेणार नाहीत, कारण त्यांच्याकडे सध्या नाशिकचं पालकमंत्री पद आहे आणि पुढे येणाऱ्या काही दिवसामध्ये तिथे नाशिकला मोठा कुंभमेळा भरणार आहे आणि त्या कुंभमेळ्यामध्ये मग म्हणजे अनेक गोष्टी होणार आहेत. त्यासाठी असा एक मंत्री त्यांना पाहिजे जो त्यांचं म्हणजे सगळं काही व्यवस्थित करेल. आणि अर्थातच तिथे काही जो विकास होणार आहे त्या विकासातून जो काही मर्यादा मिळणार आहे तो मर्यादा कमवण्यासाठी, कारण या महाजनांवर या आधी पण अनेकदा असे आरोप झाले की ते सेटलमेंट करण्यामध्ये माहीर आहेत, तर ते त्यांना ठेवतील, त्यांचा राजीनामा घेणार नाहीत. परंतु त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल झालीच पाहिजे असं मला वाटतंय. आणि यासाठी राज्यातील जनतेने, आंबेडकरी समाजाने आता आक्रमक व्हायला पाहिजे आणि यावेळी तरी महाजनांना कुठल्याही प्रकारची माफी देऊ नये असं माझं मत आहे. प्रधानमंत्री असो किंवा त्यांचे वरिष्ठ नेते असो, ते बाबासाहेबांचं नाव आदराने घेतात, परंतु खालचे जे त्यांचे कार्यकर्ते असतात ते बाबासाहेबांचा अवमान करण्याचा वारंवार प्रयत्न करीत असतात. त्यासाठी आता आंबेडकरवादी जो काही समाज आहे, जो काही आता सध्या निवडणुकीच्या निमित्ताने विभागलेला होता, त्यांनी आता एका ठिकाणी जमायला आवश्यक आहे आणि त्यांनी आपली आता वज्रमूठ आवळायला पाहिजे. कारण की तुम्ही आता ठीक आहे, निवडणुकीपूर्वी तुम्ही विभागलात, निवडणुका झाल्यात, कोण कोणाच्या याच्यावर निवडून आले ते त्यांच्या पद्धतीने आलेत, परंतु आता पुन्हा एकदा सर्वांनी एक होणं गरजेचं आहे. आणि आपण ह्या निवडणुकीच्या निमित्ताने पाहिले मागे अनेक म्हणजे सगळ्याच जवळपास वार्डामध्ये किंवा सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्या महानगरपालिकांमध्ये आपण पाहिले की अनेक आंबेडकरी जे काही दुसऱ्या तिसऱ्या फळीतले कार्यकर्ते, नेते किंवा मोठे नेते आहेत, तर हे सगळे तिकिटासाठी भाजपच्या मागे लागलेत आणि निवडून येण्यासाठी मग ते जो काही आता आपला विचार जो आहे, आंबेडकरी विचार आहे, तो विचार सोडून ते इकडे तिकडे पळत आहेत. म्हणजे आश्चर्य वाटेल की बाबासाहेबांचा किंवा भगवान बुद्धाचा फोटो नाही तर RSSचे जे काही लोक आहेत किंवा जे भाजपचे आधीचे नेते होते, दीनदयाल उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी, गोळवळकर, इथपर्यंतचे फोटो आता आजकाल आपल्या म्हणजे जे आधी स्वतःला आंबेडकरवादी म्हणायचे अशा लोकांच्या घरामध्ये
पाहायला मिळतात आणि ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे थोड्याशा स्वार्थासाठी लोक किती कुठल्या स्तराला गेलेले आहेत हे पण आपण ह्या सर्व महानगरपालिकाच्या निवडणुकीच्या निमित्तानं पाहिलेलं आहे. तर त्या सर्व आता निवडणुका संपलेल्या आहेत आणि ज्यांना नगरसेवक व्हायचे ते झालेले आहेत, ज्यांना काही पद पुन्हा घ्यायची ते त्यांच्या पद्धतीने घेतील. परंतु जो समाज विभागलेला होता, जो मतदार आहे तो विभागलेला होता, त्यांनी आता तरी त्यांच्या डोळ्यावरची झापडं त्यांनी उघडायला पाहिजेत आणि त्यांनी बघायला पाहिजे काय चाललंय. सध्या जे काही होत आहे महाराष्ट्रात असो किंवा देशात असो त्याच्याकडे उघडे डोळे करून पाहायला पाहिजे. आणि आता ह्या अशा घटना पुन्हा पुन्हा होतील तर आपण आपली सतर्कता, आपण जागरूक आहोत, आपण दक्ष आहोत हे दाखवण्यासाठी आपली एकजूट आणि तितकंच संघर्ष महत्वाचा आहे. माधवीताईंनी जे केलं ते फार चांगलं आहे, परंतु सर्वांनी त्यासाठी पुढे यायला पाहिजे असं मला वाटतंय. आजच्या पुरतं एवढं. पुन्हा पुढच्या एका नव्या व्हिडिओत आपण बोलूच. तोपर्यंत नमस्कार. जय भीम.